एवढ्या सकाळी सकाळी उठून मी आज चाललेली होती रेल्वे स्टेशनला. नाही, नाही गावाला नाही चालली. मी चालले तिकीट काढायला. इथे मी माझ्या भावा मामांसोबत गेलेली होती. कारण की एप्रिल महिन्यामध्ये माझ्या भावाची वेडिंग आहे, तर त्याच्यासाठी आणि लग्न गावाला आहे. प्लस लांब पण खूप आहे. मी एंगेजमेंटला गेलीच होती. तुम्हाला माहिती किती लांब येते असं पण. आणि मग नंतर सर्व तिकीट वगैरे काढून झालं. आम्ही नाश्ता केला. तिथून घरी जायला निघालो आणि संध्याकाळी घरी जाता जाता काही सामान घेऊन जायचं होतं. स्वीटमधून सामान घेतलं. घरी आल्यावर खाल्लं पिल्लं आणि संध्याकाळी मी ठरवलं होतं की स्वयंपाक करायचा आहे. तर मी कढी बनवणार होते. मग कढी बनवण्यासाठी सर्व सामान बिमान सर्व काढलं मी आणि बस जशी बेसिक कढी बनती तेच बनवलं होतं. इथे भजे पण मी टाकणार होते. त्याच्यासाठी पण मी सर्व रेडी वगैरे करून ठेवलं होतं. चॉप करून ठेवलं होतं. कारण मी प्रत्येकाचा व्हिडिओने काढला. मला खूप कंटाळा येत होता व्हिडिओचा पण आणि स्वयंपाकाचा पण. पण तरी पण केलं मी. मीठ वगैरे चेक केलं बरोबर आहे की नाही. नंतर भजे पहिले फ्राय करून घेतले कारण त्याला जास्त टाईम लागतो. एका साईडला कढी केली, भजे झाले आणि लास्टला पोळ्या बाकी होत्या. मग इथे कढी पण साईडला झाली. मग पीठ बीठ भिजवून झालं होतं. मग पोळ्या टाकल्या आणि जेवण वगैरे करून बस आजचा होता माझा असा दिवस. बाय, गुड नाईट.